नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजसीज मराठी स्टोरी या चॅनलवरती. आज आपण हीर रांझा अधुरी प्रेम कहाणी भाग 4 बघणार आहोत. हीरने आपल्या वडिलांसमोर रांझेची बाजू घेतली होती हे ऐकून सरपंच जगन्नाथ पाटील खूप रागावले होते. त्यांच्या मनात एकच विचार होता, माझ्या मुलीला त्या मुलापासून दूर ठेवायचं. सोनगावचा वाडा. सरपंच आपल्या माणसांना बोलवतात. सरपंच म्हणतात, मला त्या रांझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. तो कोण आहे, काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, सगळी माहिती आणा. माणसं निघून जातात. दुसरीकडे हीर हे ऐकते आणि काळजीत पडते. हीर मनात म्हणते, बाबा रांझ्याला चुकीचं समजत आहे. मला काहीतरी करायला हवं. विरगाव, रांझ्याचं घर. रांझ्याला कळतं की सरपंच त्याच्याबद्दल चौकशी करत आहेत. त्याचा मित्र त्याला सांगतो. मित्र म्हणतो, रांझ्या आता सावध राहा. सरपंचाचा राग साधा नाही. रांझ्या शांतपणे म्हणतो, मी चुकीचं काही केलं नाही. मग घाबरण्याची गरज नाही. सरपंचाची रांझ्याशी भेट. दुसऱ्या दिवशी सरपंच स्वतः रांझ्याला भेटायला विरगावात येतात. रांझ्या त्यांना पाहून नमस्कार करतो. नमस्कार पाटील साहेब. सरपंच म्हणतात, तुला माहिती आहे का मी इथे का आलोय? राजा म्हणतो, हो, हीरबद्दल बोलायला. सरपंच थोडे आश्चर्यचकित होतात. सरपंच म्हणतात, मग एक, माझ्या मुलीपासून दूर राहा. रांझा शांत उभा राहतो. रांझा म्हणतो, तुम्हाला माझ्यावर राग आहे ते मी समजू शकतो, पण मी हीरचा आदर करतो. सरपंच म्हणतात, तुझ्यासारख्या मुलाने माझ्या मुलीच्या आयुष्याचा विचार करू नये. हे शब्द ऐकून रांझ्याच्या मनाला दुःख होतं, पण तो संयम ठेवतो. रांझा म्हणतो, माझ्याकडे श्रीमंती नाही साहेब, पण मन स्वच्छ आहे. सरपंच काही क्षण शांत होतात. त्यांना रांझ्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा जाणवतो, पण जुनं वैर त्यांच्या मनात आड येतं. सरपंच म्हणतात, तुझं बोलणं चांगलं आहे, पण आपल्या गावामधलं अंतर एवढं सहज मिटणार नाही. ते तिथून निघून जातात. शेरसिंहची अवस्था. शेरसिंहला ही भेट कळते. त्याला भीती वाटते. शेरसिंह म्हणतो, जर सरपंचांना रांझा आवडला लागला तर माझं काय होणार? तो नवीन कटाचा विचार करू लागतो. रात्री हीर आणि रांझा पुन्हा नदीकाठी भेटतात. हीर म्हणते, बाबा तुला भेटले होते ना? रांझा म्हणतो, हो. हीर घाबरते. हीर म्हणते, त्यांनी काय सांगितलं? रांझा हसतो. रांझा म्हणतो, त्यांनी मला दूर जायला सांगितलं, पण माझं मन तुझ्यापासून दूर जाणार नाही. हीरच्या डोळ्यात अश्रू येतात. तेवढ्या दूरवर कुणीतरी त्यांचा फोटो काढतो. तो शेरसिंहचा माणूस असतो. रात्री नदीकाठी हीर आणि रांझा एकमेकांशी बोलत होते. दोघांना माहित होतं की त्यांचा मार्ग सोपा नाही, पण एकमेकांवरील विश्वास त्यांना ध्येय देत होता. पण त्यांना कल्पना नव्हती की कुणीतरी लपून त्यांच्यावर नजर ठेवत आहे. तो शेरसिंहचा माणूस होता. त्याने दोघांचा फोटो काढला आणि तो फोटो घेऊन थेट शेरसिंहकडे गेला. शेरसिंहने फोटो हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू आलं. शेरसिंह म्हणाला, आता हा फोटोच रांझ्याला संपवेल. सरपंचांना हा पुरावा दाखवला की सगळं संपलं. तो फोटो घेऊन सरपंचाकडे जाण्याची तयारी करू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेरसिंह सरपंचांना भेटायला आला. शेरसिंह म्हणाला, काका मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. सरपंचांनी फोटो पाहिला. फोटोमध्ये हीर आणि रांझा नदीकाठी उभे होते. सरपंचाच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. सरपंच म्हणाला, हीरने माझा विश्वास तोडला. शेरसिंह म्हणाला, काका मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हा मुलगा तुमच्या घरासाठी योग्य नाही. सरपंच काही बोलले नाही, पण त्यांचा राग वाढत होता. सरपंचांनी हीरला बोलावलं. सरपंच म्हणतात, हा फोटो खरा आहे का? हीरने फोटो पाहिला आणि तिचे डोळे खाली गेले. तिला खोटं बोलायचं नव्हतं. हीर म्हणते, हो बाबा, हा फोटो खरा आहे. सरपंचांना धक्का बसतो. सरपंच म्हणतात, मग तू माझ्यापासून हे सगळं लपवलंस? हीरच्या डोळ्यात अश्रू येतात. हीर म्हणते, मी काही चुकीचे केलं नाही बाबा. रांझा चांगला माणूस आहे. सरपंच संतापून विरगावात माणसं पाठवतात. रांझ्याला गावाच्या चौकात बोलवलं जातं. सरपंच म्हणतात, आजपासून माझ्या मुलीपासून दूर राहा. रांझा म्हणतो, मी हीरचा आदर करतो, पण तिच्यावरचं माझं प्रेम खोटं नाही. हे ऐकून सरपंच आणखी रागवतात. सरपंच म्हणतात,
जर तू माझं ऐकलं नाहीस तर याचे परिणाम वाईट होतील. हिरला कळतं की रांझ्याला धमकी दिली गेली आहे. ती ठरवते आता मी शांत बसणार नाही. ती पहिल्यांदा आपल्या प्रेमासाठी मोठा निर्णय घेण्याचा विचार करते. रात्रीचा काळोख पसरला होता. रांझ्याच्या घराबाहेर गावकरी मशाली घेऊन उभे होते. गावकरी म्हणतात, रांझ्या, उद्या सकाळपर्यंत हे गाव सोड, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. रांझ्या काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा, आपलं घर आणि हिरच्या आठवणी फिरू लागल्या. रांझ्या म्हणाला, मी कोणाचं वाईट केलं नाही, तरीही मला माझं घर सोडावं लागत आहे. त्याचा मित्र पुढे येतो. मित्र म्हणतो, रांझ्या, आपण लढू शकतो. रांझ्या मान हलवतो. रांझ्या म्हणतो, नाही मित्रा, माझ्यामुळं आईला आणि गावाला त्रास व्हायला नको. रांझ्या घरी येतो. आईला सगळं समजवतो. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आई म्हणते, बाळा, तू कुठे जाणार? रांझ्या आईचा हात हातात घेतो. रांझ्या म्हणतो, आई, मी काही दिवसांसाठी दूर जातोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी चुकीच्या मार्गावर जाणार नाही. आई त्याला मिठी मारते. आई म्हणते, देव तुझी रक्षा करो. हिरला बातमी कळते. सकाळी गौरी धावत येते. गौरी म्हणते, हिर, रांझ्याला गाव सोडायला सांगितलं आहे. हे ऐकून हिर हादरते. हिर म्हणते, नाही, हे मी होऊ देणार नाही. ती लगेच वडिलांकडे जाते. हिर आणि सरपंच. हिर म्हणते, बाबा, रांझ्याला गाव सोडायला का लावलं? सरपंच म्हणतात, कारण तो तुझ्या आयुष्यासाठी योग्य नाही. हिर म्हणते, पण बाबा, त्याने काय चुकीचं केलं? सरपंच काही बोलत नाही. हिर फक्त, तो दुसऱ्या गावाचा आहे म्हणून त्याला शिक्षा देणं योग्य नाही. सरपंच कठोर आवाजात म्हणतात. सरपंच म्हणतात, हा विषय इथंच संपला. रांझ्याचा निरोप. रांझ्या गाव सोडण्यासाठी निघतो. तो शेवटच्या वेळी आपल्या शेताकडे पाहतो. त्याच्या हातात बासरी असते. तो नदीकाठी जातो. तिथे त्याची आणि हिरची पहिली खरी भेट झाली होती. तेवढ्यात मागून आवाज येतो हिरचा. हिर म्हणते, रांझ्या. रांझ्या मागे वळतो. हिर डोळ्यात अश्रू घेऊन उभी असते. रांझ्या म्हणतो, तू इथे का आलीस? हिर म्हणते, कारण तुला एकटं जाऊ देऊ शकत नाही. दोघांच्या डोळ्यात अश्रू येतात. रांझ्या हिरकडे पाहून म्हणतो. रांझ्या म्हणतो, कदाचित नशिबाने आपल्याला वेगळं केलंय, पण माझं मन नेहमी तुझ्यासोबत राहील. हिर रडत म्हणते. हिर म्हणते, मी वाट पाहीन रांझ्या. कितीही वेळ लागला तरी. रांझ्या गाव सोडून निघून जातो. हिर त्याला जाताना पाहत राहते. मित्रांनो, अशी ही हिर आणि रांझ्याची अधुरी प्रेम कहाणी आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.